तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व हसताय ना, हसलेत पाहिजे. तर सहजच गावाला आलेलो आणि आता बोललो गावाला आलो आहे तर आपल्या श्रीवर्धन बीचला नवीन बीच पूर्ण झाला आहे, तर ते बघायसाठी आपण जात आहोत. आता गावाच्या बाहेरच आहे. आता आपण थेट श्रीवर्धन बीचला भेटू. तुम्हाला नवीन बीच झालं आहे ते पूर्णपणे दाखवतो कसं आहे ते. तर चला श्रीवर्धन बीचला जाऊया. तर फायनल आता श्रीवर्धन बीचला पोहोचलो आहोत. एवढे दिवस ते काय होते नवीन जे घडलं आहे श्रीवर्धन बीचला लावले आहेत ते एवढे दिवस फोटोमधून बघित होतो आपण, पण आता खुद्द श्रीवर्धनमध्ये आलो आहोत बघण्यासाठी. आणि खूपच गर्दी आहे. काही इकडे पंढरपूरवरून सले वगैरे आले आहेत. आणि तर बघूया आता. ते पहिलं ते खेकडे आहेत ते मला बघायचं आहे, पण एवढे दिवस त्याचं व्हिडिओ रील्स वगैरे बघित होतो ना, खूप असं वाटतं आपण जाऊया. तर मला फायनली गावाला आलो आहे, तर आपण श्रीवर्धनला जाऊया आणि बनवूया व्हिडिओ. आणि तुम्ही बघताय बघा किती गर्दी आहे इकडे. दिसणार नाही कॅमेरा, थोडा ब्लड येत आहे, पण खूप गर्दी आहे. आणि पुढेच खेकड्यांचं ते आहे आणि आपली श्रीवर्धन बीच चौपाटी मस्त आहे की. आणि खूप गर्दी आहे, खूप पर्यटन आता. हे तर बघा चालू सुंदर असं हे बनवलेलं आहे. हे मला व्हिडिओमधून खूप भारी वाटलं. खूप असं सुंदर बनवलेलं आहे श्रीवर्धन. आता एकदम मस्त आहे की. अजून थोडं वाटतं काम चालू आहे. कळतं काय अटॅक टॅग बडे काय ते कामचं असं चालू आहे असं वाटतंय. पण खूप सुंदर चौपाटी बनवली श्रीवर्धन. अशी वाटतं कुठून बाहेर आपण आलो. आणि एकदम बाहेर पण येणारी माणसं तर पर्यटन स्थळ एक बनून जाईल श्रीवर्धन मोठं असं. कुठे आहे रे? खूप सुंदर मस्त वाटलं खूप दिवसानंतर आलो. असं मस्त गावची एकदम थंडगार हवा, मनाला शांत करणारी.
तर आता श्रीवर्धन बीच फिरून झालं आहे आपला आणि आता आम्ही घरी चाललो आहोत. बाईकमध्ये आहे आणि एकदम मस्त असं श्रीवर्धन बीच आहे. तर तुम्ही आल्यात कधी तर नक्की भेट द्या श्रीवर्धन बीचला. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्याला. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. टाटा बाय बाय.